नमस्कार श्रोतेहो, कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आपण यशवंत मनोहर यांची कादंबरी वाचत आहोत. मी सावित्री ज्योतिराव फुले. आज आपण भाग 9 पाहणार आहोत. भाग 8 मध्ये आपण पाहिलं की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना सनातनी लोकांनी खूप त्रास दिला. त्या दोघांच्या विरोधात बैठक घेऊन आक्षेप घेतला की ज्योतिबा आणि सावित्री धर्म बुडवत आहेत, ते मुलामुलींना शिकवत आहेत. आणि त्यांनी सावित्रीबाईच्या सासऱ्यांना दबावामध्ये आणलं आणि नाविलाजाने सावित्रीबाईंच्या सासऱ्यांना ज्योतिबा आणि सावित्री यांना घराबाहेर काढावं लागलं. आता आपण भाग 9 पाहू. भाग 9, कादंबरी यशवंत मनोहर यांची मी सावित्री ज्योतिराव फुले. आता माझ्यात मोठी शक्ती संचारली. भ्यायचंच नाही, घाबरायचंच नाही, आपल्याला कुठंही कमी समजायचं नाही. नेटानं वाट चालावी, भक्कम विश्वासानं पाऊल टाकावं. यश कशासाठी असतं? ते नेटानं प्रयत्न करणाऱ्यांसाठीच असतं. यश हे फूल आहे, ते जिद्दीच्या आणि अथक कष्टांच्या फांदीवरचं फुलतं. आम्ही कामाला लागलो. सोबत सगुणाबाई होत्याच आणि माझी मैत्रीण फातिमा शेख होती. केवढी आनंदाची गोष्ट आहे. फातिमानं शिक्षण घेतलं, ती शिक्षिका झाली. ती पडद्यामधून बाहेर आली. परंपरांची पोलादी चौकट तिनं तोडली. मी अध्यापिका विद्यालय सुरू केलं. त्या विद्यालयात फातिमा पहिली प्रशिक्षित शिक्षिका झाली. फातिमा कामाला घाबरत नसे, कामच तिला घाबरवत असत, कारण ती कामाला वाघच होती. फातिमाला खूप मेहनत घ्यावी लागे, पण तिनं ती गौरवानं घेतली. अशा खूप आठवणी आहेत. या आठवणी मोठा आनंद देणाऱ्या आहेत. लऊजी बिन राग राऊत, मांग व राणबा महार यांचं मला खूप सहकार्य मिळालं. या दोघांनी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनीही मला खूप मदत केली. हे लोक आपल्या वस्त्यांमध्ये जात, मुलींना आणि मुलांना एकत्र करीत, त्यांच्या आई वडिलांना एकत्र करीत. सनातन्यांनी त्यांच्या डोक्यात घातलेले किडे प्रथम काढीत. शिक्षण घेणं हे काम आपलं काम नव्हे, तो ब्राह्मणांचा अधिकार. आपण शिक्षण घेणं हे धर्माविरुद्ध आहे, त्यामुळे शिक्षण घेणं हे पाप आहे, आपल्याला नरकात जावं लागेल, अशी लोकांची समजूत झाली होती. या माझ्या सर्व सहकार्यांनी लोकांची ही समजूत काढली. त्यांच्या विचारांच्या दिशा बदलणं सोपं नव्हतं, पण हे काम त्यांनी केलं. अशा अनेक लऊजींनी आणि अनेक राणबांनी या माणुसकीच्या चळवळीत उड्या घेतल्या होत्या. या सर्वच निष्ठावंत हातांमुळे चळवळीला गाडा पुढे रेटला जात होता. विरोधांचे बाण तोडून हा परिवर्तनाचा प्रवाह पुढे झेपावत होता. मला विरोध सनातनी भटांचाच होता असं नाही, तर काही शूद्रांचाही होता. यांना सनातनी भलतंच काही वेडवाकडं सांगत, आमच्या विरुद्ध भडकवत. संस्कार तसेच झालेले असल्यानं लोकांना सनातनांचं विघातक म्हणणं लगेच पटत असे आणि त्यामुळे शूद्रांचाही मला विरोध झाला. पण असं असलं तरी हळूहळू लोकांची मनं पालटू लागली होती. लोकांनी डोळे उघडायला प्रारंभ केला होता. 1851 आणि 1852 साली आम्ही मुलींच्या 3 शाळा सुरू केल्या. एका शाळेत 48 मुली होत्या, दुसऱ्या शाळेत 51 मुली होत्या आणि तिसऱ्या शाळेत 33 मुली होत्या. पहिल्या शाळेत मी मुख्याध्यापिका होते. विष्णुपंत मोरेश्वर आणि विठ्ठल भास्कर हे माझे सहशिक्षक होते. 51 साली दादोबा पांडुरंगांनी मुलींची परीक्षा घेतली. यानंतर वार्षिक परीक्षा झाल्या. या परीक्षा पाहण्यासाठी सुमारे 7-8 हजार लोक जमले होते. 237 मुली परीक्षेला बसल्या होत्या. याच काळात ओतूर, हडपसर, सासवड, नायगाव, शिरवळ, तळेगाव, शिरूर, अंजिरवादी, भिंगार, मुंडवे, चिपळूणकरवाडा, पुणे, नानापेठ, रास्तापेठ, वेताळपेठ, महारवाडा,
भिडेवाडा या सर्व ठिकाणी शाळा सुरू झाल्या होत्या. आमच्या शाळांमध्ये आम्ही अत्यंत मेहनती शिक्षक घेतले होते. हे शिक्षक मोठे ध्येयवादी होते, अत्यंत प्रामाणिक होते. आमच्या शाळांमध्ये गणू शिवजी मांग आणि धुराजी अप्पाजी चांभार हे शिक्षक म्हणून काम करीत होते. आमचे शिक्षक अत्यंत पोटतिडकीनं शिकवत असत. त्यामुळे उच्च वर्णांमधील मुलांसाठी असलेल्या शाळांमधील पटसंख्यांपेक्षा आमच्या शाळांमधील मुलांची पटसंख्या 10 पटीने अधिक होती. याचं कारण आमचे हे मातृहृदयी शिक्षक आणि आमच्या शाळांमधील शिकवण्याची व्यवस्था. आम्ही आमच्या शिक्षकांना कमी अधिक पगार देत होतो. मी तर विनावेतनच शिकवीत असे. पण आम्ही ध्येयवादी होतो. आमचे विद्यार्थी केवळ पोपट होणार नाहीत, पंडित होणार नाहीत याकडे आमचा विशेष कटाक्ष असे. विद्यार्थ्यांना आम्ही हक्काची, सामाजिक न्यायाची आणि समाज परिवर्तनाची भाषा शिकवत होतो. त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्ने प्रेरत होतो. त्यांच्यात नवी साहसे जागवत होतो. आमचे शिक्षक असे परिवर्तनाचे अभियंते होते. आमच्या विद्यार्थ्यांनी विचार करायला शिकावं असं आम्हाला वाटे. आमचं शिक्षण हे जीवन शिक्षण होतं, मूल्य शिक्षण होतं. शिकलेली ही मुलं आमच्या हक्कांसाठी लढायला पुढे आली पाहिजेत. अन्याय सहन करण्याची जीवघेणी प्रथा त्यांनी सोडली पाहिजे. ही दीनदुबळ्या समाजातील मुले होती. त्यांचे पूर्वजही अन्यायाच्या आगीत जळाले होते. तेही या आगीत जळतच होते. त्यांना समतेचं, नव्या जीवनाचं स्वप्न पाहता यावं यासाठी आम्ही शिकवत होतो. आम्ही सामाजिक सैनिक घडवत होतो. आणि तुम्हाला एक खूपच महत्त्वाची आठवण आता मी सांगणार आहे. ही आठवण मुक्ताची आहे. मुक्ता ही माझी विद्यार्थिनी. ती मातंग समाजाची मुलगी. ती 11 वर्षाची होती. तिला मांग महार यांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात त्या संबंधी निबंध लिहायचा होता. मुक्ता मला म्हणाली, बाई, मला निबंध लिहायचा आहे. अगं, तू निबंध लिहिण्याची इच्छा दाखवली त्याबद्दल मला खूप आनंद झाला. तू निबंध लिहायलाच हवा. तू वर्मावर बोट ठेवून बोललंच पाहिजे. आणि आम्ही विषयाची चर्चा केली. 11 वर्षाची ही मुलगी या निबंधाच्या अनुषंगानं जे बोलत होती ते खरोखर थक्क करणारं होतं. आणि तिनं तो निबंध लिहिला. पेशवाई संबंधी तिनं म्हटलं होतं की इमारतीच्या पायास आम्हाला तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वेश करण्याचा क्रम चालवला होता. त्या समयी महार अथवा मांग यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महार मांग असून वाचतात. तर त्याच दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या बगलेत मारून ब्राह्मणांनी विद्वांच्या हजामती करीत फिरावे का, असे बोलून त्यास शिक्षा करी, असे मोठे जहाल आणि वास्तवदर्शी विचार या मुलीनं त्या निबंधात मांडले होते. तो निबंध ऐकून मी तिची पाठ थोपटली. वाटलं ही माझी कमाई आहे. ज्योतिरावही या मुलीचा निबंध ऐकून खूप भारावले. त्यांनीही तिला शाबासकी दिली. मला ते म्हणाले, सावित्री, तू उपसलेल्या कष्टाचं सार्थक झालं. अशा अनेक मुक्ता तयार व्हाव्यात. सावित्री, मुक्ता ही तुझी मानसकन्या आहे. आपल्या प्रयत्नांना फूल येत आहे. फार फार आनंद वाटतो सावित्री. मुक्ताचा हा निबंध ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध झाला. शासनानं त्या वर्षीच्या अहवालात तो प्रसिद्ध केला. पुणे शहराचं वर्णन या ग्रंथात ना.व्ही. जोशींनीही तो प्रकाशित केला. पण एक वाईट वाटतं, ही मुक्ता पुढे काही लेखन करताना दिसली नाही. खरं म्हणजे ती त्याचं दमान पुढे गेली असती तर महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनातलं हे फारच मोठं गौरवस्थळ ठरलं असतं. मुक्ता ही आठवण खूपच मोठी होणाऱ्या शक्यता असलेली, पण मध्येच विझून गेलेली. अजूनही वाटतं हे उड्डाण कुठेतरी थांबायला नको होतं. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि सावित्रीबाईंचे हे विचार जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागासह.